शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार अडबाले साहेब आपल्यासोबत आहेत। एकंदरीत जे शिक्षकांचे प्रश्न असतील किंवा भारताचा पाया आपण जे शिक्षण समजतो त्या क्षेत्रातील आणि हे सगळे मुद्दे मंत्रालयात खोडत अनेक विकासात्मक कामे त्या संदर्भाने त्यांच्याकडनं सुरू आहेत। अडबाले साहेब काय सांगणार, कारण सध्या विद्यार्थी शिक्षकांचा किंवा शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक आंदोलने पुढे आली आहेत, असे अनेक प्रश्न घेऊन आपण विधिमंडळात आहात। अशात आता सध्या वर्तमानातला काय मुद्दा आहे आणि आपले काय काम सुरू आहे? वर्तमानामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिलेला आहे। त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये जे शिक्षकी पेशामध्ये असेल त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा TET कंपल्सरी करण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। या संदर्भामध्ये अल्पसंख्याक संस्था काही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या होत्या। त्यांच्या निर्णयावरती निर्णय देताना शासनाने हा निर्णय दिलेला आहे। RTI कायदा 2009 राज्य सरकारने 2011-12ला महाराष्ट्र सरकारने लागू केला आणि RTI कायद्यातील तरतुदीनुसार 13 फरवरी 2013ला शासनाने 1 ते 8 वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी TET ही कंपल्सरी केलेली होती आणि तेव्हापासून TET पात्रताधारक शिक्षक 1 ते 8ला शिकवायला पात्र ठरले आणि त्यांच्या नेमणुका होत आहे। परंतु सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यापूर्वी लागलेले जरी शिक्षक असतील त्यांनासुद्धा TET कंपल्सरी केलेलं आहे। 52 वर्षाच्या वर वय असेल तर त्यांना TETमधून त्यांनी सूट दिलेली आहेत। परंतु पूर्वलक्षीप्रमाणे हा TET कंपल्सरीचा कायदा लागू करू नये अशी सर्व सामान्य शिक्षकांची शिक्षक संघटनांची या ठिकाणी मागणी आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आम्ही मागणी केलेली आहे की या निर्णयाच्या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंटने रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी, राज्य सरकारने सुद्धा रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी आणि पूर्वलक्षीप्रमाणे TET कंपल्सरी करण्यात येऊ नये। कारण का त्या शिक्षकांच्या ज्यावेळेस नियुक्त्या झाल्या असेल, नियुक्ती दिनांकाला जाहिरातीमध्ये जे काही माहिती मागितली असेल, जी क्वालिफिकेशन मागितली असेल त्या क्वालिफिकेशनची पूर्तता त्यांनी केलेली होती म्हणून ते नोकरीत लागलेले आहे। एकदा नोकरीत लागल्यानंतर एक्स्ट्रा क्वालिफिकेशन कंपल्सरी करण्यात येऊ नये असे सर्वसामान्य शिक्षकांची ही भूमिका राहिलेली आहे आणि शिक्षकांवरती अन्याय करणारा अशा प्रकारचा तो सुप्रीम कोर्टाचा टीकाटिप्पणी करत नाही। शेवटी मी सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आहे, आमची रिक्वेस्ट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला की त्यांनी या संदर्भामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करावी। नक्कीच गेल्या यापूर्वी देखील कमी म्हणजे जी आकडेवारी कमी विद्यार्थ्यांची आहे अशांमध्ये शाळा बंद होत आहेत आणि जवळजवळ 62,000 शाळा महाराष्ट्राच्या बंद होतात की काय अनेक आंदोलन उभी झाली आणि 20 विद्यार्थ्यांच्या कमी असलेल्या शाळा देखील बंद झाल्या, त्यात देखील आंदोलनं झाली आणि त्यानंतर म्हणजे जे खाजगीकरण झालेलं आहे किंवा शिक्षकांचे अनेक प्रश्न असतील अशांमध्ये आपण अनेक प्रश्न उचललेत। तर यावर आता महाराष्ट्र सरकार नेमकं काय पाऊल पुढे उचललं, कारण शाळा काही बंद झालेल्या आहेत समाविष्ट करण्याचं असे देखील चर्चा सुरू आहे, अशामध्ये काय नाही? या संदर्भामध्ये शासन निर्णय निर्गमित केलेला होता 18 फरवरी 2023ला, परंतु आंदोलनाच्या रेट्यामुळं आणि असंतोष पसरल्यामुळे शासनाने तो शासन निर्णय तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेला होता। परंतु महाराष्ट्रातला आज शिक्षणाचा दर्जा जर विचारात केला तर मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडायला लागलेला आहे। त्याला कारणही तसंच आहे की या अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये पदं रिक्त आहेत, सिनियर कॉलेजमध्ये रिक्त आहे, ज्युनियर कॉलेजमध्ये रिक्त आहे। पदभरतीच्या संदर्भामध्ये शासन पाहिजे त्या प्रमाणामध्ये सक्रिय नाही। मराठी माध्यमाच्या पोरांना शिकवायला शिक्षक नाही, मागेल त्याला सेल्फ फायनान्सच्या शाळा दिल्या जात आहे, नको तिथं शाळा वाटल्या जात आहे सेल्फ फायनान्सच्या। त्याच्यामुळे शिक्षणामध्ये एक प्रकारची विषमता निर्माण झालेली आहे। गोरगरिबांचे विद्यार्थी या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ज्यांच्याकडे आर्थिक स्रोत चांगला आहे असे विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकायला लागलेले आहेत। त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडते आहे। महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये महाराष्ट्र हे माघारलेलं आपल्याला दिसतं आहे। त्याला अनेक कारणं आहेत। शिक्षकांकडे असलेली अशैक्षणिक कामं मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांकडे लादल्या जात आहे। त्या संदर्भात जर यापूर्वीचा जर विचार केला की नियमानुसार निवडणूक आणि जनगणना या 2 कामाव्यतिरिक्त शिक्षकांकडे
कामे देऊ नये आणि या संदर्भामध्ये 23 ऑगस्ट 2024ला शासनाने एक शासन निर्णय काढला. त्या शासन निर्णयात शैक्षणिक कामं कोणते, अशैक्षणिक कामं त्या कोणते याचं वर्गीकरण केलेलं आहे. परंतु त्या वर्गीकरणाची अंमलबजावणी होत नाही, त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. कुठलाही सर्वे असो, कुठलीही निवडणुकीचे कामं असो, BLAची कामं तर वर्षगंती शिक्षकाकडे ते दिली जातात आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये अशैक्षणिक वातावरण निर्माण झालं की काय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. नक्कीच सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय होता त्यांचा आदर करत अडबाले साहेबांनी सांगितलं की तो जो निर्णय आहे तो निर्णयाचा आदर असला तरी मात्र ज्या क्वालिफिकेशननी जी पदभरती झाली त्यानंतर कुठलीही अट टाकू नये असं देखील त्यांचा आणि गंभीर आरोप महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण होतं आहे ते अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा भार जो जास्त वाढतो आहे आणि त्यामुळे मागासलेपणा आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शिक्षण तो कुठेतरी मागं जातं असा गंभीर आरोप यावेळेस आमदार अडबाले साहेबांनी केला आहे. खरं तर अनेक प्रश्न विधिमंडळात उचलत असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत, मात्र थेट आणि स्पष्ट व्यक्त करणं हे त्यांची नवी खरी ओळख आहे. शैलेश गणवी सर, मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.